बारक माई जय जय भो बारक माई बारक माई जय जय विठो बारक माई। लय आणि तालाचं सांगलं तुम्हाला मी, लय आणि सुरुवात लय आणि तालाचं प्रतिबंध काय आहे संगीत भजनाला सांगायला लागलो हो, पण आमच्या तुकोबारायांच्या सांप्रदायिक भजनाला मात्र कोणताच प्रतिबंध नाही, लक्षात ठेवा। गाणारे होते पण असे संगीत विशारद गाणारे नव्हते। अंदाजानं उडी मारायची, लागली लागली, नाहीतर मग भागली तर भागली, असा विषय निर्माण झाला। जे झटके देऊ देऊ, जे झटके देऊ देऊ, बांधव संगीत विशारद त्यांना संकुट आधी कळते, लक्षात ठेवा। आणि एखादी आडावी भजन राहिलं ना तर फक्त धाधूम धूम धाधूम, आणि ते जे चिरकुलाला, जे आरोळ्या मारणारा, जे आरोळ्या मारणारा, सूर जिकड ताली जिकड, अर्धा तास होऊन गेला, पाऊण तास गेला, चाल बंद बी करायला, स्वरावर बी येईना। बाजूला एक चांगला मोठा वाडा होता पाटलाचा, वाड्याच्या बाहेर एक म्हैस बांधला होता त्या पाटलाला। म्हैस बांधला, त्या मशिनीची चालाय केली, काय मशीला भीती वाटली की जे मशीन तोडून घेतली, मला जे पळायला लागले म्हैस। मला माहित आहे डोबडाची जात एकबार सुटली रे सुटली, तुला आवडत हे बिचारा रात्री 10:30 वाजले, कीर्तन सुटायची वेळ झाली, म्हशीच्या मागे पळाला पण म्हैस भेटली। प्रतिबंध काय आहे सांगायला, लक्षात असा इतका खूप राग आला महाराज, ते घरी आलं, कीर्तन चालूच होता, आता शेवटच्या टप्प्यावर कीर्तन आलं होतं, ज्या म्हशीनं तोडून घेऊन गेली होती त्या म्हशीचं लोणलं घेतलं, माझ्या मागे येऊन थांबलं। आता एवढं मोठं लोणलं बघितल्यास मला किती घाम सुटला असेल तुमचं तुम्हीच मला सांगा। माझा घाम पाहून त्यानं सांगितलं, महाराज तुमच्याकडे काही नौबत नाही, तुम्ही काही घाबरायचं नाही। मी म्हणलं आणलाच लोणलं कोणासाठी, पहिली चाल कोण म्हणले ते सांगा म्हणलं। आता रणजित महाराजांना म्हणली म्हणून सांगू, पप्पू महाराजांनी म्हणली म्हणून सांगू, तुला झालं काय अशी कुठं चाल बनायची का झटकी देऊन म्हणला, या झटक्यात माझं डोंगरू सुटलं तर आज मला भेटलं नाही म्हणलं, असली कुठं चाल म्हणायची का म्हणला। तर संगीत भजनासाठी पाहिलं तर तुकोबाराय सांगतात याला प्रतिबंध आहे। तुकोबाराय एका ठिकाणी सांगतात, नये धरी तू जय
सुस्वर नाही देवे. अरे तुला एखाद्या देवतानी स्वर नाही दिला ना, गोड असा आवाज नाही दिला ना, त्याच्या भानगडीत पडू नको. येईल तैसा बोल रामकृष्ण. मधली कहाणी सांगतात खूप बरं आहे. या गोष्टीला कोणताच प्रतिबंध नाहीये. तुकोबाराय सांगतात अनेक साधना केल्या. कोणत्या कोणत्या साधना केल्या रणजित महाराज? जप तप कर्म क्रिया नेम धर्म या गोष्टी करायला सुद्धा प्रतिबंध आहे. कर्म मार्गाकडे पहा. कर्म मार्ग म्हणजे सूक्ष्म मार्ग. सूक्ष्म मार्ग कशाला म्हणा? कर्म मार्गाकडे पाहिलं तर कर्म मार्ग महाराज तुमच्या आमच्या सारख्याला कर्म मार्ग सोपा जाणार नाही. रणजित महाराज कर्म मार्ग इतका कठीण दुसरा कोणताच मार्ग नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात म्हणून या वाटा सूक्ष्म दुस्तर आणि केवळ राज्यभार चाले ऐसा. कर्म मार्ग वाढवून आता ऍक्च्युली तुम्ही म्हणता आपलं सांगत बसले. काही काही लोक सांगत बसले की कटाटीत पुढचे. वाडवमध्ये काल्याचं कीर्तन होतं आणि काल्याच्या कीर्तनामध्ये शेवटला लोकांनी विचार केला गुरुजी मोठे असे प्राध्यापक रिटायरमेंट झाले होते आणि त्याला म्हणले का हो का शेठजीला द्यावं. शेठजी म्हणले कर्म मार्ग सांगायला लागलो. शेठजीला स्त्रीने मोठेपणावर पूर्ण असं उठलं, हातात आरती घेतलं. त्याला आरती तुकाराम म्हणताना कुठं जावं माहित नाही. हनुमंतरायाची आरती म्हणाली की कुठं जावं माहित नाही. म्हणून ज्ञानोबरायाची आरती झाली की कुठं जावं माहित नाही. काहीच नाही. तुम्हाला काय झालं असायला खरं वाटलं का बोललेलं? आणि ते सर्व आरत्या झाल्या महाराज. आणि मग ज्ञानोबरायाची आरती म्हणत असताना लोकांनी म्हणले हो महाराजाकडे जावं. महाराजाकडे म्हणल्या ते नीटच माझ्या पुढी आलं. माझ्या पुढे येऊन मलाच वळलं झालं. आता माझ्या जागी जर दुसरा महाराज असतात तर किती घरपेटी असतात ते सांगा. जितक्यापणी माझी आरती करतो असं नाही करायचं, असं नाही करायचं. महाराजांच्या जाऊन बाजूला थांबा म्हणले. पुन्हा माझ्या तोंडाकडे बघायला गेला. मी घाल म्हणलं जितक्यापणी मला मारून. आता मी गरीब महाराज दोन बहाने दुसरं दिलं असतं का सडकर सांगितलं. अरे सूक्ष्म मार्ग आहे, कर्म मार्ग आहे का दुसरा कोणताच अवघड मार्ग आहे. छोट्या छोट्या मार्गातले आपल्याला काही पती कळत नाही तर मग सूक्ष्म मार्गामध्ये कर्म मार्गामध्ये गेलं असतं मला काहीच कळणार नाही. योग मार्गाचा विचार केला. योग मार्ग याच्यापेक्षा कमी नाही मार्ग. याला सुद्धा प्रतिबंध आहे. कोणत्या प्रतिबंध आहे? वयाची गोपाळ इतकं सुंदर वाजवलं, इतकं सुंदर गायलं, इतकं सुंदर बसून ऐकलं असतं. पहाटेची 5 कसं बसायचं कसं बसायचं लगेच कुठून जायचं टेकले बसा सुरू एकाला म्हणलं काय महाराजाचा आकार काय रुपये काय येडं वाकड नाचलं दिसायला येडं वाकड दिसाले. माझ्या बरं तुझी काय चोरी करायच्या का? काय करायचं चोरी करायची असते का महाराज?
भालकीला कीर्तन ऐकलं गाडीतून खाली उतरल्या म्हणलं पाय डाळ बाबा मला उचलून घ्यायचं काय करायचं तुला नसलेले उपाध्या लोक नसलेले उपाध्या मागे काय गेलं चला मला 6 कडे 6 पण घ्यायचा त्याच्या पहिल्या दिवशी 6 कडे त्याची 6च्या सोडली तुला सकाळचे 6 वाजता दुसऱ्या दिवशी कोणी कीर्तन व्हायला लागला आहे लक्षात ठेवा माय बाप एकाच क्षणावर कीर्तन सोडणार दुसऱ्याला म्हणलं ह्याच्या पुढचं तुला येस ना बोंब जायचं कशाला सुटायचं कवा काय म्हणतील काही घट नाही त्यासाठी आपल्या वेळेच्या बाहेर जायचं नाही महाराज 9:30 ला थांबलो 11:30च्या पुढे जर गेलो शपथ अजिबात जाणार नाही काय सांगत होतो मी योग याग विधी मायाची उपाधी संजू महाराज मला एका दिवशी फोन म्हणले गणपत महाराज लईच वाढून आला लईच पोट वाढून आला लईच पोट वाढून आला आणि एका दिवशी आमच्या मोबाईलवर असा तुमचा फोटो येईल असा तुमचा फोटो येईल गेले दिगंबर मग काय करू मग योगाच्या पाठीमागला असं म्हणलं मला कसकीच म्हटलं माणूस कशालाच घाबरत नाही झाला पण मरण नाही घाबरत नव्हतं बरोबर आहे का माणसाला घोट्यात कॅन्सर डॉक्टरनं म्हणलं पेंढरीतून तोडावं लागतं मांडीतून का माणूस कशाला घाबरत नाही मरणाला घाबरते मला वाटलं तसंच होईल म्हणून पहाटे उठायला लागलो वरच्या आपण महाराज असतो ना स्लॅपवर जाऊन आपलं करावाच रामदेव बाबाने दुसऱ्याने त्याच्या वाटतच जाऊ नये बायको म्हणली अवलाद इतक्या लवकर कस काय सकाळी वरी पडलेली आहे अवलाद वरी का पडलेली 8 दिवसाच्या बाद मी असाच वर जाऊन योगा करत होतो बाई पाठी मागून येऊन बघितली म्हणली महाराज धाप्या देऊन मदत चाल इकडून इकडे करण्याच्या नादात इकडली फास सोडली इकडे गेली इकडची फास सोडली इकडे गेली मिठाच्या खड्यासारखे 2 लेकरं आमच्या बाहेरामध्ये एक माणूस असंच योगा करायला गेलं आणि इकडची फासोळी तिकडल्या फासोळीवर तिकडची फासोळी इकडल्या फासोळी अडकली लातूरला येऊन 12 लाख खर्चून सैस करून आणले तुमच्याकडे आहेत का तेवढे पैसे पाहून योगाला सुद्धा प्रतिबंध योग साध्या सुद्याला होत नाही महाराज योगाला सुद्धा प्रतिबंध तुकोबाराने सांगितलं दुसरा कोणता मार्ग आहे का आहे भाविक जनावरांचा ज्ञानाने देव भेटत तुकोबाराने सांगितलं ज्ञान मार्ग पाहून बघा ज्ञान मार्गावर तुम्हाला एखादी भगवंत भेटायचा तुम्हाला एक सांगू का ऐकून घ्या माझ्या माऊली ज्ञानोबाराकडे पाहिला तर माझ्या माऊली ज्ञानोबारांचे किती ज्ञान होतं किती ज्ञानी मुपदताच खुच काहीच माघारी बोलायचं नाही काय बोलायचे ते आता बोलायचं कळलं ना उपजताच ज्ञानी एवढा ज्ञानी पूर्वी झाला नाही आता नाही पुन्हा होणार अजून सांगू का किती ज्ञानी अजून सांगू का किती ज्ञानी ज्ञानाचा सागर सखा
मला विचारलेला सांगता का बघता जसं सागरातलं पाणी सांगता येत नाही माझ्या माऊली ज्ञानोबरायांचं ज्ञानच सांगता येत नाही त्याच्या पुढे जाऊन सांगता रणजित महाराज ज्ञानी आता शिरोमणी रणजित महाराज ते तलाव गटा की धाम सुट्टी काय पाठ नसल्याला प्रमाण काढतील लोक आमचे दाखले बसतील सगळं त्याने यांचा शिरोमणी ज्ञानी यांचा शिरोमणी आणि किती ज्ञानी ज्ञानी असणारे माऊली ज्ञानोबारायांना देव कळत नव्हता का देव भेटत नव्हता का पण ते माऊली ज्ञानोबाराय समाधीमध्ये बसतात आणि मध्ये बसून ध्यान करतात कोणतं ध्यान करतात कोणतं ध्यान करतात देव घेतले दानवा
ज्ञानदेव घेतले काय नाही काम जरी सावरलं तरी मी माधवदास महाराजांना नंबर लागला म्हणजे काही कठीण आहे येतो घरा धाप्या दिवला जात का काय चला एवढ्या मौलिक ज्ञानोबरात ज्ञानी ते सुद्धा समाधिस्थ होऊन ध्यान करतात म्हणजे ज्ञान मार्गाला सुद्धा काहीतरी प्रतिबंध आहे का प्रतिबंध आहे माणसाने खूप ज्ञानी व्हावं रणजित महाराज खूप ज्ञानी व्हावं इतकं ज्ञानी व्हावं इतकं ज्ञानी व्हावं इतकं ज्ञानी व्हावं की त्याचा हात पुढे धरू नये पण जितका ज्ञानी झाला की त्याच्यात थोडासा गर्व शिरवणे झाला आणि गर्व शिराला वाया नवला अहंकाराची गोठी नवले विशेष अज्ञानापाठी झोमे सज्ञानांचे कंठी नाडा संकटी नाचवी तसे कुणाच्या मागे दुष्कर साधारण व्यक्तीच्या मागे ना ज्ञानी माणसाला अहंकार झोंबल्याशिवाय राहत नाही आणि मग त्याच्यावर देव कधीच प्रचार करत नाही म्हणजेच या सुद्धा मार्गाला तुकोबाराय सांगतात प्रतिबंध आहे मौलिक ज्ञानोबाराय सांगतात प्रतिबंध आहे नामाची साधना सांगत असताना नाम किती उच्च आहे किती पवित्र आहे गगनाभूनी वादन आहे नाम